तर मंडळी, तुमच्या सणाच्या आतुरतेने वाट पाहत होते तो म्हणजे गणेश उत्सव. त्याविषयी तुम्हाला देतो मी थोडक्यात माहिती, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तर मंडळी, मी तुमचा लाडका अजित शेळके. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर गणपती बाप्पा सुद्धा बसलेले होते, तर सगळ्यांच्या घरी सुद्धा बसलेले असेल, तर आम्ही सुद्धा गणपती बसवलेले, तर त्याचाच दुर्वा घेण्यासाठी आम्ही आलेलो. मग तेवढ्यात आपल्याही मित्रांना आता गुरवा आणलेला होता. मग का आम्ही दुर्वा घेण्यासाठी डायरेक्ट आलो, वावरत आलेलो होतो. मग तेवढ्यात आता आपल्याला घर जवळ होतं, मग का आपल्या घरी जायचं होतं आता दुर्वा देण्यासाठी. मग दुर्वा देण्यासाठी आपल्या घरी आलो. घरी आल्यानंतर दुर्वाजाला कसं आहे, मग आपला गणपती छान आहे ना. त्यानंतर आपण लगेच आपल्या मंडळाकडे निघालो. आपण सुद्धा गणपती बसवलेलं. मग चप्पल घालून मंदिराकडे आलो, तर हे बघा आमच्या गावातील दक्षिणमुखी हनुमान मंदिराच्या साईडनं दत्ता मंदिरात आम्ही बसलो गणपती. तर आज तर वाटत होतं ताशाच कापडच पाडून टाकतो. त्यानंतर तुम्ही बघून घ्या आमच्या मंडळातला गणपती. यावर्षी छोटाच होता. यावर्षी आम्ही ढोलपथक आणलेले आहेत, का बरं की शेवटच्या दिवशी वाजवण्यासाठी. आता गणपती आपला चांगलाच मोठा लालबागचा राजा. याचं दररोजचं काम म्हणजे याला दुर्वा नेसणं राहतो रोज गणपतीसाठी. तुम्हाला आज आमच्या गावातील सर्वात मोठं मंडळ दाखवून देतो. हे बघा आमच्या गावातील सर्वात मोठा गणपती. तर हा बघून घ्या तुम्ही. त्यानंतर काय आपण दर्शन घेऊन घेतलं. आता आपलं दर्शन घेऊन गेलं. तुम्ही बघून घ्या आमच्या गावातील सर्वात मोठा गणपती आमच्याच मंडळाच्या साईडनं. मग तेवढ्यात आपण आपल्या मंडळात आलो ना. आपल्या मंडळात आल्यानंतर आज अध्यक्षाच्या आठवण आरती होती. मग आरती सुरू झाली ना, असं वाटत होतं आरतीच्या आधी ढोल फोडून टाकतो काय करू. जाऊ दे. मग आज अध्यक्षाच्या हाताने आरती होती. मग त्यानंतर काय आता आरती झाली. मग तुम्ही आपले आता कंटिन्यू व्हिडिओ शॉर्टचा व्हिडिओ गणपती उठायचा पाहण्यासाठी लवकरात लवकर फॉलो करा आणि कमेंट करा, लाईक